पांडुरंगम पांडुरंग महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. कीर्तन चांग कीर्तन चांग तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी कीर्तन आहे म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे, मागणी पर प्रकरणातील संप्रदायामध्ये काही अलिखित परंपरा आहे. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 1, 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 2 आणि काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 3. 8 दिवसामध्ये हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात. बाकीच्या कीर्तनकाराने कोणते जरी अभंग घेतले तरी चालेल, फक्त पिक्चरचे गाणे म्हणून म्हणजे संप्रदाय उपकार होईल. बरोबर आहे का नाही? कोणते अभंग घ्या, फक्त पिक्चरचे गाणे म्हणू नका म्हणजे उपकार होईल. बरोबर आहे का नाही? संप्रदायाच्या नियमानुसार 6 दिवस ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या पांडुरंगाला तुम्हाला आणि मला काहीतरी मागायचंय. पण जे तुकोबरायने मागितलंय ते तुम्हाला आणि मला मागायचंय. तुम्हाला आणि मला जे पटतं ते मागायचं नाहीये. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी 3 शंका तुम्हाला सर्व मायबापा समोर निर्माण करतो. लक्ष द्या कीर्तनाकडे. ज्या व्यक्तीला दान द्यायचंय तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे 2 आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे 3. ह्या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तर तो दान देऊ शकत. आता एवढा मोठा सप्ताह पाहिल्यानंतर आपल्या गावचे काही गोरगरीब लोक विचार करतील, अरे मी सुद्धा एखाद्या कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं असतं, मी सुद्धा एखाद्या कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं असतं, मी सुद्धा पंगत घातली असती. पण त्याचं नशीब असं असतं त्याला दिवसभर काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाहीये. इच्छा खूप आहे देण्यासाठी पण श्रीमंत नसल्यामुळे तो दान देऊ शकत नाहीये. दान देण्यासाठी मनुष्य श्रीमंत असला पाहिजे 1, दान देण्यासाठी व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजे 2 आणि दान देण्यासाठी व्यक्ती उदार असला पाहिजे 3. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा ओ बाबा, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त आहे का? देवाचा जर विचार करायला गेलो तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वर्यवस्थी जे तर म्हणून तो भगवंतु का तसा तो 6 गुणांनी युक्त आहे. पण या 3 गुणाचा जर विचार करायला गेलं तर पहिला जगाचा मालक तुमचा श्रीमंत आहे का? लक्ष द्या.
ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे जे उद्योग करतो ते देवासाठी करतो का पैशासाठी करतो? बरं जाऊ द्या. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, सकाळी 8 वाजता शेतात जाता, संध्याकाळी 6 वाजता घरी येता, दिवसभर राब 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 शेतात राबता, थंडीचा विचार करत नाही, उन्हाचा विचार करत नाही, पावसाचा विचार करत नाही. शेतामध्ये जे एवढे कबाड कष्ट करताय, देवासाठी का पैशासाठी हो? बोलत चला, कायसाठी करता माया हो? कशासाठी? रात्रंदिवस तुम्ही शेतामध्ये जे कष्ट करताय मंडळी, देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं, आता जे सांगतो ते 101% पटल तुम्हाला. मी एवढ्या लांबून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला, लाजू नका, बोलत चला. कायसाठी? हा म्हणजे असं मोकळं बोलत जा ना, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे ते तोंडावर. अशी नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, जयाचे नाम पाप प्रबल कमी कर भेद दे थोडा हा लक्ष्मी ऐसे जयाचे तो हाते सर्व भावे तुका त्यासी सर्व भावे तुका त्यासी जोया भिवरे चाती जोया भिवरे चाती जयाचे नाम पाप नाशी ऐसे जयाचे नाशी वाहते पुंजरासी सर्व भावे तुका त्यासी शरण प्रमाण घ्या. तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बळे बोला सूर्यासी चालणे, तुझी बळे हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी काय तुकोबरायचं वर्णन करायचं. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा. अनुरेनु या थोकडा
तुकोबा सांगतात, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 ओ पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला हाते निवेदियले मन ते निवेदियले मन ते निवेदियले मन, बोला बोला हाते निवेदियले मन ते निवेदियले मन ते निवेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, जगाचा मालक किती सुंदर आहे. अरे या विश्वामध्ये जगाचा मालका एवढं सुंदर कोणीच नाहीये. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय, तो म्हणतो पहा, नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. जगाच्या मालका एवढं सुंदर या जगात दुसरं कोणीच नाहीये. पाहिलिया मेरे नावे, पाहिलिया मेरे नावे, पाहिलिया मेरे नावे, पाहिलिया गाथ्यामध्ये एक अभंग आहे, काही मागणे हे अमानुची, मागितलंय तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात.
हे जर दान मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय करसाल? अभंगाचं दुसरं चरण. गुण गाई क्या बात आहे? आवडीने भावे हरी
संग सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा.